राज्य के लोक निर्माण मंत्री और लातूर के पालक मंत्री शिवेंद्र राजे भोसले ने राज्य के पूर्व मंत्री विधायक सुधीर मुनगंटीवार के निवास पर भेंट दी। इस समय विधायक मुनगंटीवार ने अपने परिवार और चंद्रपुर की जनता की ओर से उनका स्वागत किया। छत्रपति शिवाजी महाराज की वागनक देखने के लिए हम पहले लंदन जाते थे, अब उन्हें भारत में लाने का काम विधायक सुधीर मुनगंटीवार ने किया और वे सबसे पहले वागनक सातारा में लाए थे, जो मराठों की राजधानी थी। भाऊ ने सातारा गुरु का सम्मान किया, अन्यथा वे इन वागनक को पहले नागपुर ले जा सकते थे, जो इनका अधिकार था, लेकिन उन्होंने पहले सातारा की पहचान बनाए रखी। उसके बाद ही वागनक की आगे की यात्रा शुरू हुई। एक सातारकर होने के नाते हम सुधीर भाऊ का बहुत सम्मान करते हैं, ऐसा राज्य के लोक निर्माण मंत्री और लातूर के पालक मंत्री श्रीमंत छत्रपति शिवेंद्र राजे भोसले ने कहा। बता दें कि राज्य के लोक निर्माण मंत्री और लातूर के पालक मंत्री शिवेंद्र राजे भोसले राज्य पूर्व मंत्री विधायक सुधीर मुनगंटीवार के निवास पर भेंट दी। इस समय विधायक मुनगंटीवार ने अपने परिवार और चंद्रपुर की जनता की ओर से उनका हार्दिक स्वागत किया। इस अवसर पर विधायक मुनगंटीवार ने उन्हें छत्रपति शिवाजी महाराज की बांस की बनी प्रतिकृति और लकड़ी की तलवार भेंट कर उनका स्वागत किया। इस समय मंत्री शिवेंद्र राजे ने आगे कहा कि सुधीर भाऊ सिर्फ एक विधायक या पूर्व मंत्री नहीं है, वे हमारे नेता है। उनके नेतृत्व और मार्गदर्शन में हम सभी राज्य में काम कर रहे हैं। हम सभी की नजर में उनका स्थान बहुत ऊंचा और महत्वपूर्ण है। मैंने सुधीर भाऊ जैसा कठोर अध्ययन और वक्तृत्व शैली कभी नहीं देखी। इतिहास और वर्तमान स्थिति का अध्ययन, हर विषय पर आंकड़ों के साथ सटीक जानकारी, ये सुधीर भाऊ की ओर देखकर सीखना भी संभव नहीं है। हम केवल कोशिश कर सकते हैं। मैं सुधीर भाऊ को देखकर जितना हो सके सीखने की कोशिश करता हूँ। सुधीर भाऊ किसी भी मंत्री, अधिकारी या किसी भी विभाग में जाते तब भी सभी अलर्ट मोड में आते हैं। सुधीर भाऊ को कोई भी जवाब देना पर्याप्त नहीं है, वे वही चाहते हैं जो कानून में है। हमने विधानसभा में भी देखा है कि वह सरकार और मंत्रियों की गलतियों को चिन्हित करते हैं। इस समय उन्होंने आश्वासन किया कि चंद्रपुर जिले में सभी सड़क और पुल निर्माण कार्य सुधीर भाऊ के सुझाव के अनुसार पूरे किए जाएंगे तथा उन्होंने विधायक सुधीर मुनगंटीवार को प्रतापगढ़ और सातारा के सज्जनगढ़ का दौरा करने के लिए आमंत्रित किया। इस अवसर पर विधायक सुधीर मुनगंटीवार ने शिवेंद्र राजे भोसले अपने चंद्रपुर जिले के पहले दौरे के दौरान मिलने की उनकी सराहना की और उन्हें धन्यवाद दिया। उन्होंने कहा कि अपने साथी विधायक के घर जाने की इच्छा व्यक्त करना वास्तव में विनम्रता और महानता का प्रतीक है। इस समय विधायक सुधीर मुनगंटीवार, सो सपनाताई मुनगंटीवार, विधायक देवरा भोंगड़े, भाजपा जिलाध्यक्ष हरीश शर्मा, पूर्व विधायक अतुल देशकर, ज्येष्ठ नेता चंदन सिंह चंदे, राहुल पावड़े, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, विजय राउत आदि उपस्थित थे। म्हणजे आपले मुख्यमंत्री आणि आपले महाराष्ट्राचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काही कार्यक्रम या ठिकाणी म्हणून आलो, पण त्या निमित्तानं आमचे नेते आणि भारतीय जनता पार्टीचे सुद्धा ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक माननीय सुधीर भाऊंच्या घरी भेट या निमित्तानं दिली। भाऊंनी अतिशय मनापासून प्रेमानं स्वागत केलं। भाऊंचं पहिलं तर मनापासून आभार मानतो। आणि आज राज्यामध्ये सुधीर भाऊ असतील, देवेंद्रजी असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे गिरीश भाऊ म्हणा, बावनकुळे साहेब, या सर्व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आहेत, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। आणि नक्कीच चंद्रपूरला आल्यानंतर सुधीर भाऊंनी पण काही आता त्यांच्या मनोगतामध्ये आम्हाला सूचना केल्यात, त्यामुळे नक्कीच बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते, पूल वगैरे ज्या जे दळणवळणाच्या सुविधा आहेत ह्या चांगल्या कशा करता येईल, त्यात काहीतरी वेगळेपण आता कसं आणता येईल, हा प्रयत्न नक्कीच मंत्री म्हणून माझा राहणार आहे। आणि त्या पद्धतीनं पुढे जे असेल ते काम करण्याचा माझा प्रयत्न आहे। तुमच्याकडनं जे आलं तेच ऐकत आहे, तेच मी सुधीर भाऊंना विचारलं। तुम्ही जे प्रेसवाल्यांनी आम्हाला टीव्हीवर किंवा न्यूज मधनं दाखवलंय तीच माहिती मी फक्त त्याला काय दुजोरा सुधीर भाऊ देतात का हा प्रयत्न करत होतो। भाऊंना शेवटी बघा नेते आहेत म्हणल्यावर भाऊंना आमच्यापेक्षा वरच्या ह्याच्यावर आम्हाला बघायला आवडणार कधी, कारण त्यांनी त्याप्रमाणे म्हणजे मी मगाशी म्हटलं की आज अनुभव एवढा आहे, काम एवढं केलंय, विरोधी पक्षात असताना पण काम केलंय आणि सत्तेत असताना पण काम केलंय। शेवटी त्याचा उपयोग जो आहे हा सर्वसामान्यांना झाला पाहिजे। आणि नक्की अधिवेशनात पण मुख्यमंत्र्यांनी भाऊंना अगदी मनापासून ते आपण क्लिप बघितलेलीच आहे, ते काय मी सांग व नक्की त्याच्याबद्दल काही ना काहीतरी भाऊंच्या याच्याबद्दल
पक्ष श्रेष्ठींकडनं निर्णय काय ना काहीतरी होईल. त्यांच्या नम्रतेच्या संदर्भामध्ये एक उदाहरण दिलं, पण आजही त्यांचं हे उदाहरण जेव्हा त्यांचा दौरा चंद्रपूरमध्ये होता तर त्यांनी खरं तर माझ्याशी कोणतीच चर्चा केली नव्हती, पण त्यांच्या कार्यक्रमात आलं की पहिली भेट हे मी सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी आपल्या सहकारी आमदाराच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त करणं हे खरं तर नम्रतेचं आणि मोठेपणाचं लक्षण आहे. छत्रपतीचा वारसा शिवेंद्रराजे भोसलेजी हे तर वारसदारच आहे, हे 13व्या पिढीतले वारसदार आहेत, पण आपण मावळे म्हणून आपणही 13व्या पिढीतले छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जागवणारे शिवभक्त आहोत. आणि म्हणून आज जेव्हा छत्रपती राजे इथं आले तेव्हा तुम्हाला मला सर्वांना आनंद झाला. सहजपणे जय भवानी जय शिवाजीचा जयघोष निघत होता. आणि या शब्दामध्येच एक शक्ती आहे, या शब्दामध्ये ही शक्ती आहे की बेशुद्ध व्यक्ती सुद्धा शुद्धीवर येऊ शकेल. आज छत्रपती शिवेंद्रराजेंचं चंद्रपूरच्या नगरीमध्ये तुमच्या माझ्या वतीने स्वागत करत असताना, मनापासून आनंद होत असताना, निश्चितपणे ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जेव्हा सांगतात तेव्हा छत्रपतींचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे, जे वैशिष्ट्य आम्ही 12 गडकिल्ले घेताना इतर देशातले लोक त्या युनेस्कोच्या बैठकीत बसले तेव्हा आम्ही छत्रपती हे इतर राजांपेक्षा कसे वेगळे होते, आणि त्याचं एकच कारण सांगितलं की छत्रपतींनी नेहमी हे राज्य, इतर राजे स्वतःच राज्य म्हणायचे, एकच राजा या जगामध्ये होऊन गेला ज्या राजाने सांगितलं हे राज्य रयतेच आहे. आणि तो शिलालेख बोलला गेला आणि जेव्हा त्या शिलालेखाचा संस्कृत अर्थ आम्ही समजून सांगितला तेव्हा त्या क्षणीच लोकांच्या मनात, तिथं आलेल्या प्रतिनिधींच्या मनात आला की जागतिक वारसा हा या गडकिल्ल्यांचा केला पाहिजे. आणि मला विश्वास आहे हे 12 गड, हे 12 किल्ले फक्त दगडाचे नाही आहे, याच्यातल्या मातीचा प्रत्येक कण हा जगातल्या सर्वात महागड्या धातूपेक्षाही महाग आहे. कारण बाकी धातूनी एखादी गोष्ट घडवता येते, पण या मातीच्या कणाकणाच्या स्पर्शाने माणूस घडवता येतो. स्वागत करतो, त्यांनाही भविष्यासाठी शुभकामना देतो. त्यांच्याकडे सर्वात महत्वाचं खातं आहे. छत्रपतींनी गड किल्ले बांधले, तुम्हाला आता रस्ते टरेल बांधायचे आणि ते उत्तम बांधताना चंद्रपूर मात्र पहिल्या क्रमांकावर ठेवा. कारण महाराष्ट्राचं वर्णनच चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं. महाराष्ट्राचं वर्णन चांद्याविना अधुरं आहे आणि म्हणून चांद्यापासून बांद्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची आई ही विदर्भाची आहे, महाजिजाऊ विदर्भाची आहे. सिंदखेड राजालाही मी पैसे दिले, तिथेही शिवसृष्टी तयार होत आहे. पण आता छत्रपतीचे वारसदार म्हणून तुमच्यावर जबाबदारी आहे की छत्रपती इकडे गड किल्ले बांधू शकले नाही, पण तुम्ही वारसदार म्हणून इकडे आमचे रस्ते चांगले करा. धन्यवाद.